गुड मॉर्निंग. वेलकम टू थर्ड डे ना, डे 3 इन गोवा. सो आज आम्ही आता उठलोय, कॉफी पिऊन आम्ही जाणार आहे 8 जुना कॅफेला ब्रंचसाठी. कारण का ऑलरेडी वाजलेत 10:30 वाजलेत आता. सो जाईपर्यंत मला तर वाटतं 11:30 होतील. 11:30 वाजता आम्ही तिकडे जाऊ. आणि 8 जुना कॅफेला आम्ही गेलो नाही आहे कधी, फर्स्ट टाइम चाललो आहे. पण खूप हाईप्ड कॅफे आहे, खूप फेमस आहे, खूप रील्स वगैरे बघितल्यात मी. सो जाऊया आपण तिकडे, ट्राय करायचं आम्हाला तिथे. आमचं आवरून झालंय. आमच्याकडे 2 मांजरी आहेत, त्याच्यामुळे हा माझ्या काळ्या कपड्यांवरचे मांजरींचे केस लिंट रोलरनी काढतोय. आम्ही पोहोचलोय 8 जुना कॅफेला. पार्किंग तर फुल आहे, इथे खूप गर्दी दिसते. आता आत जाऊन बघतो काय कसं आहे. ॲक्च्युली टाइम पण हा मला लंचचा टायमिंगला आलो आहे. आम्ही 11:30ला यायचं होतं, पण आत्ता वाजलेत 1:15 वाजले. ऑलमोस्ट 1ला आम्ही पोहोचलो इथे. सो म्हणून कदाचित तिथे गर्दी असेल. आम्हाला फायनली 8 जुनामध्ये टेबल मिळालाय. इकडे वेटिंग होता ऍक्च्युली, पण हा मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला 15-20 मिनिटं लागतील, पण आम्हाला लिटरली 5 मिनिटातच टेबल मिळालाय. सो आम्ही सुरुवात केली ऑर्डर करायला. ड्रिंक्स मध्ये आम्ही हे कॉफी फ्रॅपे मागवलंय स्वप्नीलनी, आणि मी जामुन स्मूदी मागवली आहे. मला टेस्ट करून सांग कशी आहे. आणि ही माझी जामुन स्मूदी. आमचं ऍक्च्युली असं ठरलं होतं की काहीतरी वेगळं ट्राय करूया, पण यांनी इकडे येऊन शेवटी कॉफी फ्रॅपेच घेतलं. मी बाकीचं भरपूर काय काय म्हटलेलं की हे पाहिजे ते पाहिजे. ड्रिंक्स मध्ये जामुन स्मूदी छान आहे, पण मला माहित नाही का यात बनानाची टेस्ट येते. आय थिंक यात बनाना पण आहे. हा जामुन स्मूदी मध्ये हा बनाना आहे, स्ट्रॉबेरी बनाना आणि जामुनची स्मूदी आहे. तुझी बघू मला. मी इकडे ऑर्डर केलाय पटेटो शाक्षुका. आता हा टेस्ट करून बघू. आम्ही फर्स्ट टाइम खाणार आहे. टेस्टी दिसतंय. आम्ही आता हे ट्राय करतोय शाक्षुका. पोटॅटो शाक्षुका. गरम असेल ना, हळू खा, फुलकून खा. हो, खूप गरम आहे स्वप्नील. भाजलं. टमॅटो प्युरे मध्ये खूप कट आहे. तो टमॅटोचा टँगीनेस आहे. एग्स आहेत, पटेटोज आहेत, चांगल्या. आय थिंक शाक्षुका हे टोमॅटोच्या पेस्ट बनवतात, टमॅटोच्या प्युरेमध्येच खूप करतात, म्हणून ते त्याचे टोमॅटोचे थोडी टँगी टेस्ट आहे. बट ओव्हरऑल छान आहे. आता आमचं झालंय सगळं. फायनल डिश आली आमची. आम्ही डिझर्ट म्हणून पॅनकेक्स मागवले. फ्रूट पॅनकेक्स ना, फ्रूट हनी पॅनकेक्स. दाखवू का? खूप मस्त दिसत आहेत. तर फोटोज आणि व्हिडिओज मध्ये असं वाटलेलं, म्हणजे आम्ही इथे येणारे फोटो व्हिडिओज पाहिलेले, तर त्याच्यामध्ये पॅनकेक्स असं वाटत होतं खूप मोठे आहेत. ते झूम करून फोटोज काढले. आम्हाला ऍक्च्युली हा कॅफे एक्सप्लोर पण करायचा. आम्ही आलो आणि आल्या पहिले खायला बसलो टेबल धरून. तर त्यांचा आम्हाला फोन आला होता की वेटिंग होतं, आणि फोन आला की तुमचा टेबल रेडी आहे, म्हणून आम्ही पहिले येऊन खायलाच बसलो. तर आता आम्ही हे खातो आणि मग कॅफे फिरतो. अजून पण इथेच आहोत 8 जुना कॅफेमध्ये. थोडाफार इथे टाइमपास करतो. ऍक्च्युली जेवण एवढं झालंय की मला तर बाबा फारच असं सुस्ती आली आहे, म्हणून इथे मस्तपैकी झाडाच्या काय म्हणते त्याला, इथे झोका लावलाय ऍक्च्युली त्यांनी. त्या झोक्यावर आम्ही बसलोय. लोक नॉर्मली झोका पुढे मागे असं झुलतात, गोल गोल का झुलतीये? कारण माझा झोकाच जातोय गोल गोल. आणि मग त्याला सरळ कर ना. कसं करू सरळ? तो जातोय, आता मी काय करू त्याला? चक्कर येईल मला. कसं वाटतं झोक्यात बसून? मस्त वाटतंय. झूलती रहो सुबह शाम दिन रात, बस झूलती रहो.
नहीं झूलना नहीं झूलना, मत झूलो, कोई बात नहीं. कोई बात नहीं. मैं क्या पागल हूँ जो सुबह शाम दिन रात बस झूलती रहूंगी. If you know the reference, comment down. सो इथे लायब्ररी पण आहे. पूल टेबल, टेबल टेनिस. त्याला टेबल टेनिसच म्हणतात ना. आता आम्ही आलोय चपोरा फोर्टवर. 5 मिनिटाचाच चढ वगैरे असेल. खूप घामाघूम झालाय. ते ऊन खूप आहे म्हणून झालंय. नाहीतर असं काही दमण्यासारखं मी अजिबात नाही दमलो. ठीक आहे. आता मी ते थोडंसं फिरतो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथनं आणि मी खूप तिकडे सुंदर view आहे. कैरी ठेवलेली विकायला आणि ती बघून मला खूप खायची इच्छा झाली, सो मी कैरी घेतली. तिकडनं व्ह्यू खूप छान आहे, तर व्ह्यू बघू. पण मला वाटत नाही आपण जास्त थांबू, कारण सावलीच नाही आहे सावलीच फोटोवर. नाही. हा, इथे ऍक्च्युली सनसेटच्या वेळेस येणं जरा हा बरोबर आहे. बरोबर होतं, कारण की इथे फार हार्श ऊन आहे आणि झाडं नाही आहेत म्हणून सावली नाही इथे. हा असं वारं आहे पण स्टील उन्हामुळे असं हे होतंय. हो. सो आता आम्ही त्याच्या परत पोर्टवर आहोत. आम्ही एक स्पॉट शोधलाय बसायला सावलीत आणि तिथे बसलोय. मस्त समोर आमचा व्ह्यू आहे, तो व्ह्यू पण दाखवतो. व्ह्यू समोर आम्ही मस्त बसलोय. आम्ही मस्त आता इथे बसू थोडा वेळ. कंटाळा आलाय खूप. दमलोय थोडं, उन्हामुळे दमलो ॲक्च्युली, बाकी काही नाही. थोडं डिहायड्रेशन सारखं वाटतंय. आता इथे सावलीत बसून पाणी वगैरे पिऊ, थोडा वेळ बसू, एन्जॉय करू व्ह्यू आणि मग निघू आपण. डिहायड्रेशनवर एकच उपाय, नारळ पाणी, नारळ पाणी, नारळ फिरून पाणी. आल्यानंतर नारळ पाणी प्यायला मज्जा येते. ते बाळ कसलं गोड बघतंय नारळ पाणीकडे. कसे तोडतायत, काय तोडतायत, डोळे मिसकवत. कसं आहे? थंड आहे, गोड आहे, काय आहे? सांग पटकान. सांग गोड आहे, पटकान. थंड आहे. अरे छान आहे. आता काय बोलू. फक्त एकच कमेंट, छान आहे, छान आहे. तोंड का लपवते, आता बोल ना. फार गोड आहे, मस्त आहे. नाईस. आता मी रेडी झालोय. ऍक्च्युली आम्ही घरी आलो चपोरा फोर्टवरून. घरी आलो आणि झोपलो. डायरेक्ट झोपलो आम्ही. आम्हाला कळलंच नाही की किती वेळ झोपलो, कशीच काय झोप लागली. आय थिंक दमलो होतो उन्हामुळे, म्हणून मग झोपून गेलो. बट एनिवेज आता उठलोय, फ्रेश झालेलो आहे, आंघोळ झालेले आहेत. आता आपण जाऊयात जेवण करायला. येस, आम्ही चाललोय आता जेवायला फॅटफिश. फॅटफिश. आम्ही दोघं आलो होतो फॅटफिशला डिनर करायला. पण प्रॉब्लेम असा झाला की दिवसभर आम्ही जी बॅग घेऊन फिरत होतो, आमच्या दोघांचेही वॉलेट्स त्या बॅगेत आहेत. आणि इकडे फॅटफिशची पॉलिसी ही आहे की कॅश किंवा कार्ड हे दोनच पेमेंट अलाउड आहे. युपीआय अलाउड नाहीये. सो आम्ही विसरलोय वॉलेट. आता आम्ही फिगर आउट करतो की दुसरीकडे कुठे जायचंय. आणि ऍक्च्युली आम्हाला रस्त्यात आठवलेलं की आम्ही वॉलेट हा. विसरलेलो आहोत. पण आमचं असं होतं की
ठीक आहे वॉलेट नसेल तरी पण काय प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे युपीआय ते चालून जाईल. बट असं एक्सपेक्टेड नव्हतं फर्स्ट टाइम मी की असं बघितलंय की कुठल्या रेस्टॉरंट मध्ये युपीआय UPI अलाउड allowed नाहीये. नाहीये. सो आता बघूयात आम्ही काहीतरी फिगर आउट करतो. आता आम्ही फॅट फिश वरून थोडंसंच 500 मीटरवर हे क्रेझी क्रॅब्स म्हणून आहे, तर इथे आलं कारण आम्हाला सी फूडच खायचं आहे आज रात्री. होपफुली इथे ऑनलाईन पेमेंट असेल चालू. हे आहे स्टफ्ड क्रॅब. काय आहे? क्रॅब फ्राय, मसाला फ्राय. अच्छा, क्रॅब मसाला फ्राय. कसं आहे? एक नंबर. मस्त. आता आमची पुढची पण डिश आलेली आहे. दिस इज क्रॅब शकुटी. सो बेसिकली याच्यामध्ये काय असतं की कोकोनटची ग्रेव्ही आहे आणि त्याच्यामध्ये क्रॅब आहे आणि क्रॅब खायला इतका जीव गेला आमचा. कसं वाटलं तुला क्रॅब खाऊन? दमले ना, फार कष्टाचे काम आहेत राव क्रॅब खाणं. ॲक्च्युली ते असं आहे की किती क्रॅब म्हणजे किती सोलायचे कष्ट घ्या आणि त्यात एवढंसं मीठ येतं, तर ते असं. पण टेस्ट खूप छान. टेस्ट वाईज छान असतं पण त्यासाठी कष्ट जरा अतिच आहेत. तर आम्ही घरी आलोय आता. सी फूड कसं वाटलं तुला? क्रॅब्स कसे होते? मस्त होते. एक्सपिरियन्स खूप छान वाटलं मला. थोडंसं हेक्टिक पण झालं, थोड्या वेळ हात दुखले माझे म्हणून मग आराम केला, पण तरी पण खाल्लं. आणि तो जी प्रोसेस होती पूर्ण खाण्याची तर ती फार एन्जॉय केली आपण. की असं एवढं म्हणजे ऍटलीस्ट आपण आय थिंक 1-1.5 तास आपण जेवण केलं आज. ऑलमोस्ट नाही 2 तास बसलो होतो. 2 तास जेवण केलं. ती वेळ ते काढतोय काढतोय मी तुला देतोय, तू तुझ्यातलं मला देते. ते मजा आली, खूप मजा आली. आणि क्रॅब्स खायला तुम्हाला पण जर का ट्राय करायचं असेल तर ते क्रेझी क्रॅब मस्त आहे. ॲक्च्युली खूप छान आहे, मला आवडलं. ग्रेव्ही पण त्यांची जी होती काय जकुटी ना, शकुटी. शकुटी, गोवन शकुटी, ती पण खूप मस्त होती. तिचा दिवस संपला, ऑलरेडी 12 वाजलेत मला वाटतं. सो हा ब्लॉग आपण आता इथेच संपवूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.